हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय टेक अभ्यासिका यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे आणखी 3 ऑप्शन आहे याबद्दल पाहणार आहोत. यासाठी मी इथे डेमो 5th वर क्लिक करणार, कॉन्फिगरवर क्लिक करणार. यामध्ये काय होतं की इथे जो 5th नंबरचा जॉब आहे तो फक्त तेव्हा एक्झिक्यूट होणार जेव्हा 4th नंबरचा जॉब सक्सेस राहणार. बट आपल्याला इथे पाहिजे की जेव्हा कोणता जॉब फेल होणार त्यानंतर हा जॉब रन झाला पाहिजे. तर त्यासाठी मी इथे ट्रिगर ओनली बिल्ड इज स्टेबल सिलेक्ट करणार, अप्लाय and अप्लाय अँड सेव्हवर क्लिक करणार. आपल्याला डेमो 4 जॉब आहे याला फेल करायचे आहे, तर यासाठी आपण डॅशबोर्डवर क्लिक करणार. डेमो 4th वर क्लिक करणार, कॉन्फिगरवर क्लिक करणार. इथे मी चुकीची कमांड रन करणार आहे, तर इथे खाली येऊन एक चुकीची कमांड देणार आहे. तर या एक्झिक्यूट शेलमध्ये एरर कमांड म्हणून मी इथे चुकीची कमांड देत आहे. अप्लाय अँड सेव्ह. डॅशबोर्डवर क्लिक करणार. डेमो 4 क्लिक, बिल्ड नाववर क्लिक. जसंही या जॉबला रन करणार तसं 4th नंबरचा जॉब रन नाही होणार, तर डेमो 4 जॉब पण रन नाही होणार. 4th नंबर फेल झाला, त्यामुळे डेमो 5th पण जॉब फेल झालं. तर इथे पहा, डेमो 4 फेल झाला आहे, तर डेमो 5th जॉब पण रन नाही झाला. तर डेमो 5th मध्ये 4th नंबरचे बिल्ड दिसत आहे. आता आपण 5th नंबरच्या जॉबला रन कसं करू शकतो त्यासाठी डेमो 5th ला क्लिक करणार, कॉन्फिगरवर क्लिक करणार. इथे खाली येणार. इथे बिल्ड ट्रिगरमध्ये ट्रिगर इवन इफ द बिल्ड फेल्स सिलेक्ट करणार. अप्लाय अँड सेव्हवर क्लिक करणार. डॅशबोर्डवर क्लिक करणार. इथे डेमो 4 फेल झालेला आहे दिसत आहे. इथे डॅशबोर्डवर क्लिक करणार. आता परत 4 नंबरच्या जॉबला रन करणार, तर 4th नंबरचा जॉब फेल होणार, त्यानंतर 5th नंबरचा जॉब रन होणार. तर त्यासाठी मी इथे डेमो 4th वर क्लिक करणार, बिल्ड नाववर क्लिक करणार. 4 नंबरचा जॉब फेल झाला आणि 5th नंबरचा जॉब आहे ते स्लिप कमांड दिली असल्यामुळे थोडं टाइम घेत आहे. तर 5th नंबर जसं रिफ्रेश करणार, तर बघा डेमो 4 जो जॉब फेल झाला आहे तर त्याचा बिल्ड नंबर आहे 12. आता रिफ्रेश करणार, तर इथे डेमो 5th चा बिल्ड नंबर झाला आहे 5th. आता आपल्याला एवढं समजलं की जेव्हा पण कोणता जॉब फेल होणार तर त्याच्या नंतर आपल्याला पाईपलाईन मधला नेक्स्ट जॉबला रन करायचा आहे. तर ते आपण कसं करू शकतो, त्यामध्ये एक ऑप्शन आपण सोडलं होतं. तर त्यासाठी आपण इथे डेमो 5th ला क्लिक करणार, कॉन्फिगरवर क्लिक करणार. इथे खाली येणार. जेव्हा पॅरेंट जॉब स्टेबल राहणार तेव्हा आपल्याला डेमो 4 जॉबला रन करायचे आहे, तर आपण ट्रिगर ओनली इफ बिल्ड इज स्टेबल सिलेक्ट करणार. जेव्हा पॅरेंट जॉब फेल झाला आहे तर आपण ट्रिगर इवन इफ द बिल्ड फेल्स सिलेक्ट करणार. आणि आता पॅरेंट जॉब जो अनस्टेबल आहे तर त्यासाठी आपण ट्रिगर इवन इफ द बिल्ड इज अनस्टेबल सिलेक्ट करणार. जॉब अनस्टेबल असल्यामुळे इथे ट्रिगर इवन इफ द बिल्ड इज अनस्टेबल सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट करणार अनस्टेबलला. अप्लाय.
तर एक जॉब स्टेबल राहणार आणि एक जॉब फेल असणार. तर अशा वेळेस आपल्याला 2 स्टेटस पाहायला मिळतात, जॉब पास किंवा फेल. यासाठी डॅशबोर्डवर क्लिक करणार. आपल्याला कोणत्या पण जॉबला अनस्टेबल दाखवायचे असेल तर मी इथे त्याच्यासाठी इथे ट्रिगर इव्हन इफ द बिल्ड इज अनस्टेबल सिलेक्ट केला आहे. आता इथे डेमो 4 क्लिक करणार, कॉन्फिगरवर क्लिक करणार. इथे मी खाली येणार आणि इथे जी एरर कमांड दिली होती ते इरेज करणार. तर हा जॉब पास होऊन जाणार. इथून मला अनस्टेबल करण्यासाठी इथे मला ॲडव्हान्सवर क्लिक करावं लागेल. इथे एक्झिस्ट कोडमध्ये मी एक नंबर देणार. सपोज मी नंबर देत आहे इथे 10 नंबर आणि एक्झिक्यूट शेलमध्ये मी कमांड देणार एक्झिस्ट 10. जो नंबर दिला तो एक्झिस्ट नंतर तो नंबर द्यावा लागेल इथे. तर त्यासाठी मी एक्झिक्यूट शेलमध्ये कमांड देणार एक्झिस्ट 10, कारण मी 10 नंबर दिला आहे त्यामुळे एक्झिस्ट 10 हा नंबर देत आहे तिथे आणि एक्झिस्ट 10 ही कमांड देणार. याप्रमाणे आपण इथे स्क्रिप्ट लिहू शकतो. तर आपल्याला कोणत्या पण जॉबला स्टेबल करायचे आहे तर एक्झिस्ट कोडमध्ये नंबर देणार आणि एक्झिक्यूट शेलमध्ये कमांडसोबत तो नंबर दिला जाणार. अप्लाय अँड सेव्हवर क्लिक करणार. आपण जसेही नंबर 10 या कोडमधून बाहेर निघणार तसंच आपला जॉब अनस्टेबल प्रिडिक्ट होणार. आता मी इथे डेमो 4चा जॉब आहे त्याला रन करतो. तर त्यासाठी मी डेमो 4वर क्लिक केलं, बिल्डवर क्लिक केलं. तर इथे स्टेटस पहा, आपला जो 4 नंबरचा जॉब आहे तो रिफ्रेश करणार. तो ऑरेंज कलरमध्ये शो होता, अनस्टेबल शो होत आहे. आणि जो डेमो 5 नंबरचा जॉब आहे तो रन झाला आहे, सक्सेस शो होत आहे. तर डेमो 5 जो झाला तो सक्सेस झालेला आहे. 6 नंबरचा बिल्ड झालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.